आपल्याकडे पिकअप आले, पिकअप आशुबाईचे आणि यांची गाडी दुकाने. स्टेअरिंगचं काम आहे याच्यामध्ये, स्टेअरिंग. आशुबाई काय प्रॉब्लेम येते गाडीमध्ये? आपल्या गाडीमध्ये प्रॉब्लेम काय माहितीये का, गाडीचं असं स्टेअरिंग लय हालतंय म्हणजे खडखड 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 आवाज येतोय. ओके, तर त्याच्यावर सोल्युशन काय देऊ शकतो तुम्ही सर? सोल्युशन आता ट्रायल मारून बघू आपण. पिकअप लावा. गाडीची ट्रायल मारली आपण, आलोय आता गाडीचं अलाइनमेंट करायला. आणि आशुबाईची गाडी आहे. अरे ऑइल लीक आहे करा, ऑइलची लीकेज आहे. ऑइलची लीकेज आहे. देख किधर जा रहा है? अलाइनमेंट रॉन्ग आहे ना? ज्यादा नहीं है. एक भाईची गाडी आहे, तर भाईच्या गाडीचा आपण ट्रायल मारले आणि अलाइनमेंटला गाडी घेऊन आले. अलाइनमेंट निचं रॉंग आहे. गाडी लेफ्ट साईडला रनिंग मध्ये लेफ्ट साईडला जात होते आणि स्टेअरिंग थोडं व्हायब्रेशन करत होते. आता काम चालू आहे आणि याचा ऑइल पण लिकेज आहे. हे नवीन गाडी आहे, महिंद्रावाले नवीन गाड्या काढतात आणि नवीन गाड्याचे असे प्रॉब्लेम निघतात. एक साधारण माणसाने काय करावं? म्हणजे सामान ओरिजिनल असतं तरी पण नवीन गाडी फक्त 33,000 किलोमीटर झाले तरी पण ऑइल लिकेज आहे. काय बोलून फायदा नाही, अर्थ नाही. फक्त लुटायचे धंदे लावले कंपनी.